नमस्कार मंडळी, बिझनेस माझाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधून डायरेक्ट सुरतमध्ये आणि सुरतच्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये आज आपण आलेलो आहे. तुम्ही साड्यांचे कपड्यांचे भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, परंतु हा व्हिडिओ सगळ्यांपेक्षा वेगळा होणार आहे. तर माझ्यासोबत आहेत अजमेरा फॅशनतर्फे सपना मॅडम. तर मॅडम सर नमस्ते तुम्हाला सुद्धा. अजमेरा फॅशनमध्ये जेव्हा पण आपण येत आहेत ना, तर आधी यायचं आपल्याला सुरतमध्ये रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन ते 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे रघुकुल टेक्स्टाईल. आपण जिथं उभे आहोत ते आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट. आणि आपल्याला यायचं आहे 3 नंबरचा गेट जो आहे, 3 नंबरच्या गेटने जेव्हा आपण येतो 15 नंबरची लिफ्टने आपल्याला यायचं असतं 3rd फ्लोअरवरती. त्याचबरोबर आपल्याला दिसून जातो अजमेरा फॅशनचा लोगो. म्हणजे मित्रांनो, रघुकुल टेक्स्टाईल मार्केट हे सुरतमधील सर्वात नामांकित आणि विश्वास ठेवण्याजोगं ठिकाण आहे. तर आता आपण जाऊया अजमेरा फॅशनमध्ये. तुम्ही बघत असतील इथं दिला गेला आहे तुम्हाला लिफ्ट नंबर 15. इथून आपल्याला एंट्री करायची असते. मग आपण जाणार आहे 3rd फ्लोअरवरती आणि तिथं तुम्हाला दिसणार आहे अजमेरा फॅशनचा लोगो. आता आलो आहे आपण. जी 15 नंबरची तुम्ही लिफ्ट बघत असतील ना, इथं 15 नंबरचा लिफ्ट दिलेला आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला दिसत असतील इथे सगळी अजमेराची पार्सल तुम्हाला दिसणार आहेत. मोठी पार्सल, छोटी पार्सल, सगळ्या प्रकारची पार्सल तुम्हाला इथं दिसणार आहे. जिथे नजर तुमची जाणार ना, तिथे तुम्ही बघत असतील अजमेराचा लोगो इथे दिलेला आहे. त्याचे सगळे तुम्हाला प्रोडक्ट भेटत असतात. इथे सुद्धा तेच पार्सल आहेत अजमेरा फॅशनचे. जरी तुम्ही घरी बसून प्रोडक्ट मागवत आहेत तर तुमचे सुद्धा अशा प्रकारची पार्सल बनवली जात असतात आणि तुमच्या ट्रान्सपोर्टला येत असतात. आणि आधी आपण बघूया अजमेरा फॅशनचा लोगो. अगदी सुंदर अजमेरा फॅशनचा हा लोगो आपल्याला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे आमचे सर आहेत आणि ते आपलं वेलकम करत असतात. नमस्ते सर. हे आपले सर आहेत. जेव्हा आपण येतो तर ते आपल्याला दाखवत असतात की आपल्याला रिसेप्शन एरिया कुठं जायचं आहे, ते आपल्याला गाईड करत असतात. आणि डिपार्टमेंट हे आहे तुम्हाला कॅश काउंटर. जेव्हा पण आपण सगळे प्रोडक्ट घेत असतो ना, त्याच्याबरोबर आपल्याला इथं कॅश द्यावं लागते. इथे आपलं जे पण प्रोडक्ट घेतलेले असतात त्यांचं बिलिंग आपलं इथे बनत असतं. म्हणजे हे आहे बिलिंग काउंटर्स. आणि सगळ्या प्रकारचे जे पण इथे तुम्ही शॉप बघत असतील ना, याच्यामध्ये तुम्हाला सगळे हॉपीज आहेत ह्या साईडला. आणि तुम्ही बघत असतील जिथे तुमची लास्टपर्यंत नजर जाते ना, ते पूर्ण अजमेरा फॅशन आहे. आणि सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला प्रोडक्ट भेटून जात असतात. पण आधी आपण जाणार आहेत रिसेप्शन एरिया, कारण आपल्याला आधी तिथेच यावं लागत असतं. म्हणून आपण आधी बघूया रिसेप्शन एरिया, मग बाकीची माहिती आपण घेऊया. तर ए आहे आपलं. आपण जाणार आहोत रिसेप्शन एरियामध्ये. आणि जेव्हा पण तुम्ही इथे येत आहेत अजमेरा फॅशनमध्ये तर आहे ना, एक ID नक्कीच घेऊन या. आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल ते नक्कीच आणायला पाहिजे आपण. किंवा इथं असं जे सर बसलेले आहेत असं एंट्री करायची असते. त्याचबरोबर तुम्ही बघत असतील इथे आपल्याला वेट करायचा असतो. तर आपले जे सेल्समॅन असतात ते आपल्याला प्रोव्हाइड केले जात असतात. ते प्रॉपर तरीकेने आपल्याला गाईड करत असतात. तर हे आहे आपला वेटिंग एरिया, रिसेप्शन एरिया. आपण वेट पण करतो आणि इथं एंट्रीसुद्धा होत असते. त्याचबरोबर इथे तुम्हाला आमच्या सरांना अवॉर्ड्स मिळालेले होते जेव्हा त्यांनी स्टार्टअप केलेलं होतं. खूप सुंदर तरीकेने खूप सारे कस्टमर अजमेरा फॅशनशी जुळले आहेत. तर हे सगळे त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. आणि हे सगळ्या प्रकारचे पूर्ण रिसेप्शन एरिया आहे. तर मंडळी, आता आपण प्रत्यक्ष आलेलो आहे अजमेरा फॅशनच्या काउंटरवरती, ज्या ठिकाणं माल कस्टमर प्रत्यक्ष घेतात आणि बघतात. तर मॅडम, सेक्शन वाईज सांगा. बिलकुल सर. हे जे काउंटर आहे ना, आपल्या साडींचे पासून तर जे पण किड्सवेअर, मेन्सवेअर जे पण काही सेक्शन आहे ते 24 काउंटर आहेत. आणि 24 काउंटरमध्ये सगळ्या प्रकारची व्हेरायटीज तुम्हाला वेगवेगळी भेटणार आहे. पण आजचा जो आपण बघणार आहे तो साडी टूर असणार आहे. थोडे म्हणजे आपल्याकडे कुठल्या कुठल्या अंकी साड्या भेटत असतात ते आपण महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी चालते, पैठणी चालते, खणीची साडी चालते. या सर्व साड्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. बिलकुल लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण त्याच्यामध्ये ना ज्या महाराष्ट्रात जास्त चालणाऱ्या साड्या आहेत ना तेच आपण बघणार आहेत. नवरीची साडी पण बिलकुल. ब्रायडल साडी कलेक्शन सुद्धा आपल्याकडे आहेत. जर का बिझनेस करायचा आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त मार्जिन भेटणारी जी साडी आहे ब्रायडल साडी ती भेटणार आहे आपल्याला. हे जे काउंटर आहे हे सुती कॉटन आहे. म्हणजे झालं आहे आता गरमी सीझन चालू, तर बिलकुल हे पॅटर्न सुद्धा ठेवू शकतात. पूर्ण जिथं तुमची नजर जाणार आहे ना तिथं तुम्हाला साडीची व्हेरायटीज दिसणार आहे वेगवेगळी. कॉटनची रेंज काय? कॉटन तुम्हाला 120 पासून स्टार्टिंग आहे. 120 रुपयापासून तुम्हाला इथं भेटून जात असते कॉटनची साडीज. कॉटन वर्क
साडी सगळ्या प्रकारची प्रिंटेड कॉटन साडी सगळे भेटणार आहेत. ते पण तुम्हाला सेट टू सेट सगळ्या प्रकारची व्हेरायटीज असते. आणि आता हे दुसरे सेक्शन थोडं. हां, आता हे जे काउंटर आहेत जे महाराष्ट्रात चालणाऱ्या साड्या आहेत ना, म्हणजे आधी तर आपण बघूया, ही खूप सुंदर साडी मला दिसते. ती जास्त करून खण स्पेशल मधली आहे. सगळ्या प्रकारची ही खण आता जास्त करून ट्रेंडिंग चालू आहे. तर सगळ्या प्रकारचे कलर चार्ट तुम्हाला याच्यात भेटून मी जातात. पण बरंच ऐकलंय खणीची साडी नेमकं साडीमध्ये काय आहे विशेष काय या साडीमध्ये? खण साडी म्हणजे ना आधी खूप म्हणजे हिचा डिमांड होता खण साडी, मग त्याचनंतर म्हणजे ही बंद झालेली. आता परत आली ती खण साडीचं खूप जास्त डिमांड आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर पॅटर्नची जी खण असते ती सुद्धा भेटून जाते. आणि त्याचबरोबर तुम्हाला गोल्डन धाग्याचं जो पूर्ण खण साडी बनलेली असते ना, म्हणजे एक एक धाग्याने पूर्ण ती साडी पोवली गेलेली असते, म्हणून ती पूर्ण तयार होते खण साडी. आणि तिला जास्त डिमांड सुद्धा आहे. तर या सेक्शन मध्ये कुठल्या कुठल्या साड्या आहेत आपल्याकडे? ह्या सेक्शनला तुम्हाला सगळ्या प्रकारचे ही तुम्ही बघत असतील जी शालू असते ना, ती शालू ही साडी आपल्याला भेटणार आहे. अगदी सुंदर तुम्ही बघत असतील. म्हणजे नवरीची साडी. हां, नवरीची साडी. लुक वाईज ही खूप सुंदर आहे. आणि ही अशा प्रकारे खूप सारी व्हेरायटीज आहे. पैठणी आहे, नऊवारी आहे, काठपदराची साडी आहे, पैठणी साडी आहे, पट्टू मार्केटला साडी मी आहे. पण बघितलं जवळपास 10,000 रुपये किमतीला या साड्या विकल्या जातात आरामात. एकदम बिलकुल बिलकुल सर, खरंच बोलले तुम्ही. खूप महाग विकवते ही साडी. पण आपल्या होलसेलमध्ये यांची रेंज खूप कमी आहे. तर आपण जास्तीत जास्त या साडींमध्ये मार्जिन काढू शकतो. म्हणजे मित्रांनो, नवरीच्या साडीला लोक जास्त विचार करत नाही, तिला पैसे जास्त देण्यासाठी तयार असतात. आणि सर्वात जास्त प्रॉफिट नवरीच्या साडीमध्ये पण आपण कमावू शकतो लग्नाच्या सीझन मध्ये. हे दुसरं सेक्शन मॅडम. हे जे म्हणजे सेक्शन आहे आपलं, इथे काय असतं ना सर, जे पण कस्टमर प्रोडक्ट घेत असतात ना, तर त्यांचे प्रोडक्ट आम्ही इथे ठेवत असतो. आणि त्याचबरोबर इथे आहे ना बिल नंबर लावला गेला असतो. जसं काही इथं नेहा मॅमचं नाव आहे, जसं जे आमचे सेल्समॅन होत्या नेहा मॅम, आणि त्यांचा सेल ऑर्डर नंबर लावला गेला. आणि त्यांचं प्रोडक्ट जे कस्टमरांनी घेतलं आहे ते एकदम सेफ्टीने आम्ही ठेवत असतो. मग हे ट्रान्सपोर्टला जात असतं. तर हे इथं सगळे जे पॅटर्न्स आहेत हे सगळे कस्टमरांची ठेवलेली असतात. इथं जे पण त्यांनी सिलेक्शन केलेलं असतं या ते सेक्शन बद्दल pattern. हां, हे जे काउंटर आहे जास्त करून आपले प्रिंटेड साडी कलेक्शन रोज रनिंगमध्ये चालत असतात त्या साड्या भेटणार आहेत. आणि प्राईसची गोष्ट करू ना सर, तर ओन्ली 45 रुपीजपासून आपल्याकडे इथे स्टार्टिंग आहे साडींची. मग ते आपण जर का घरून बिझनेस करत आहात तरीसुद्धा आरामाने हे कन्सेप्ट ठेवू शकतो, कारण रनिंगसाठी हे आरामात चालत असतात. आणि जर का शॉपने आपण करत आहोत तर हे आरामाने क्वांटिटीत जात असतात. म्हणजे जर कस्टमर येऊन गेला ना लग्नवाला, तर आरामात हे 200, 300, 250 साड्या घेऊन जात असतात. म्हणजे ना मित्रांनो, लग्नाच्या बस्त्यामध्ये ज्या साड्या असतात किंवा रोज रनिंगमध्ये लेवायच्या ज्या साड्या असतात त्यांचं हे सेक्शन आहे. मी कॅमेरामॅनला सांगेन थोडं फिरून दाखवा. भरपूर मोठं असं हे गोडाऊन आहे अजमेरा फॅशनचं. तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेटू शकता, व्हिजिट करू शकता, आणि आपल्याला जे काही आवडतं आहे त्या साड्या तुम्ही घेऊ शकता. मिनिमम किती ऑर्डर करावी लागेल मॅडम? मिनिमम आपल्याला 50 kgचं पार्सल बनायला पाहिजे सर, असं आपल्याला प्रोडक्ट घ्यावं लागतं. असं गरजेचं नाही आहे की आपण साड्याच घ्यायला हव्या. थोडी साडीज आहे, त्याचबरोबर कुर्ती आहे, लॅगिन्स, प्लाझो आहेत. म्हणजे असं थोडं मिक्सअप आपण व्हेरायटी घेऊन ते पार्सलला आपण करत असतो. तर मंडळी, या ठिकाणी तुमचा आम्ही जास्त वेळ घेणार नाही. आता डायरेक्ट आपण एक एक साडी खोलून बघूया की मॅडमकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या आणि किती सुंदर साड्या आहेत. आणि तुम्ही पण हा व्यवसाय अगदी आपल्या घरातून कसा काय करू शकता याची माहिती घेऊया. तर हे जे काउंटर आहे ना सर, हे लेस बॉर्डरची साडी आपल्याला भेटणार आहे. आणि आधी तर मी तुम्हाला दाखवणार आहे कस्टमरांची भीड, की खूप सारे कस्टमर इथं आले आहेत. ते सुद्धा त्यांचा बिझनेस करायचा विचार केला आहे, म्हणून ते सुद्धा अजमेरा फॅशनशी जुळणार आहेत. तर तुम्ही बघत असतील ना, जिथं तुमची नजर जाणार आहे ना तिथं तुम्हाला दिसणार आहे कस्टमरांची भीड. तर तुम्ही सुद्धा अजमेरा फॅशनशी जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. म्हणजे मित्रांनो, बऱ्याच लोकांचा अजमेरा फॅशनवरती ट्रस्ट आहे, म्हणजे विश्वास आहे. आणि अगदी भरोसेलायक सर्वात जुनी कंपनी आणि सर्वात मोठी कंपनी ही सुरतमधली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष बघूया की मॅडमकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत ते आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. तर मंडळी, आता सुरू करूया खऱ्या प्रत्यक्ष व्हिडिओला, कारण मॅडमकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या आणि किती सुंदर साड्या आहेत आता आपण पाहणार आहोत. मॅडम, पहिली साडी. आधी तर आपण बघणार आहेत जी नऊवारी साडी आहे आणि आपली महाराष्ट्राची शान म्हटली जाते नऊवारी साडी. आधी आपण आपल्या फ्रेंड्सला दाखवणार आहेत नऊवारी कलेक्शन्स. जस्ट सॅम्पल बघूया आपण, कारण नऊवारीमध्ये खूप सारे कलेक्शन आहेत आपल्याकडे. आणि ही जी तुम्ही बघत आहात अगदी गोल्डन धाग्यामधली ही तुम्हाला नऊवारी भेटणार आहे. अगदी सुंदर पॅटर्न. काय रेंज असेल मॅडम याची? याच्यामध्ये तुम्हाला आहे ना 120 पासून स्टार्टिंग आहे.
जर का याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स बघायचे आहेत तर सगळे तुम्हाला PDF-मध्ये मेन्शन केलं जात असतं आणि प्राईस तुम्हाला सगळ्या प्रकारे चेंजेस होत जातात. जसं पॅटर्नमध्ये चेंज आहे, बुट्टी कन्सेप्ट चेंज आहे, तर प्राईस पण वेगवेगळी होत जात असते. आणि हा जो नेक्स्ट पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे खन स्पेशलची साडीज आणि हिच्यामध्ये खूप सुंदर पॅटर्न्स दिले गेले. जशी आपण पैठणी साडी बघतो ना, तर तशाच प्रकारे ही पॅटर्न्स बनवला गेला आहे. पैठणी सिल्क टाईपची खन ही साडी भेटणार आहे. अगदी सुंदर आपल्याकडे याच्यामध्ये पॅटर्न्स अवेलेबल आहेत आणि जो कपडा आहे ना, अगदी सुंदर हा कपडा भेटणार आहे. तुम्ही बघत असतील हिच्यामध्ये ना जास्त करून सिल्वरचा आता ट्रेंडिंग चालू आहे, तर ही बॉर्डर जी तुम्ही बघत आहात हिच्यामध्ये पूर्ण सिल्वर धाग्याचं पूर्ण काम आहे आणि हे सगळ्या वस्तू तुम्हाला विविंग केलेल्या भेटत असतात, म्हणजे पूर्ण धाग्याचं काम असतं. आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ना ती 630ची तुम्हाला कट भेटणार आहे विथ तुम्हाला ब्लाऊज पीस भेटणार आहे. आपण बघूया हिचं ब्लाऊज पीस अगदी सुंदर ब्रॉकेट ब्लाऊज हिला म्हटलं जात असतं. हे जर आपण घ्यायला गेलो ना तर 300-350ला तर फक्त ब्रॉकेट ब्लाऊज भेटत असतं, पण याच्यामध्ये तुम्हाला ॲड केलं गेलेलं आहे. अगदी सुंदर हा कन्सेप्ट आहे. जेव्हा आपण हिला वेअर करतो ना तर लुक खूप सुंदर येत असतो. म्हणून जर का बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर नक्कीच हे पॅटर्न ठेवा. बोलतोय ना की ही खन साडी आहे, ही नऊवारी साडी आहे, हिला हे नाव म्हटलं जात असतं. जे आपण बोलतोय ते सुद्धा फ्रेंड्स तुम्ही लक्षात ठेवा की हिला काय नाव म्हणता, हिचं नाव काय आहे. कारण जेव्हा आपल्याकडे कस्टमर मागायला येत असतात ना तेव्हा ती पॅटर्न्स आपल्याला माहिती हवायला पाहिजे की कुठली सिल्क साडी आहे, कोणती पट्टू साडी, कोणती पैठणी साडी आहे, सगळ्या प्रकारची पॅटर्न्स आपल्याला माहिती हवायला असेल. आणि ही जी पॅटर्न तुम्ही बघत आहात खूप युनिक आहे, ट्रेंडिंगमध्ये चालणारी ही साडी आहे. बिझनेस करत आहात तर अशा प्रकारची मोर पॅटर्नमधली खन साडी तुम्ही ठेवू शकतात, कारण हिच्यामध्ये तुम्हाला बॉर्डरमध्ये ना सर पूर्ण मोर पॅटर्न दिला गेला आहे विथ बुट्टा कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण सिल्वर धाग्याचा पूर्ण मोर पॅटर्न आहे. ऑल ओव्हर साडी साड्या तर भरपूर आहेत. मला सांगा, जो कोणी 20-25 हजार रुपये घरातून व्यवसाय सुरू करत असेल त्याला कुठल्या प्रकारच्या साड्या ठेवायला हव्यात जेणेकरून त्याचा माल आपोआप लगेच विकला जाईल? लगेच एक तर जर आपण घरून बिझनेस करत आहात तर आपल्याला एवढी आयडिया असतेच की एरिया वाईज आपले कस्टमर कसे आहेत, कसे पेनत असतात, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर प्रिंटेड साडीचा यूज होतोय तर प्रिंटेड साडी आपण जास्त ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर सिल्क पॅटर्न, आता लग्न सीझन चालू आहे तर लगेच लग्नाची व्हेरायटीज आपण ठेवायला पाहिजे. कुठलेही सण तेव्हार येत असतात ना तर लगेच आपण तसे पॅटर्न्स ठेवून आपला बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. खूप सुंदर साडी आहे ही. हा खूप सुंदर आहे, येल्लो कलर मध्ये आहे तुम्हाला आणि कॉम्बिनेशन सुद्धा रेड आणि येल्लोचा केला गेला आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पूर्ण हे सुंदर असं ब्लाऊज पीस दिलं गेलं आहे. अशा प्रकारे जर का तुम्हाला ब्रॉकेट ब्लाऊजमध्ये हवं असेल तरी सुद्धा अवेलेबल आहेत आणि सिंपल ब्लाऊजमध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट जो पॅटर्न आहे खूप सुंदर आहे, ट्रेंडिंगमध्ये चालणारी जी साडी आहे खूप युनिक आणि हिला म्हटलं जातं पैठणी सिल्क साडी. आणि पैठणी सिल्कची साडीची आधी मी ओळख दाखवते की पैठणी साडी कशाला म्हटलं जात असतं. हे जो पॅटर्न तुम्ही बघत आहात हिलाच म्हटलं जात असतं, हीच ओळख असते पैठणी साडीची, कारण हिच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर पॅटर्न दिला गेला आहे. ऑल ओव्हर साडी आपण बघूया, खूप सुंदर ही डॉट प्रिंटमध्ये तुम्हाला दिली गेली आहे आणि खूप सुंदर हा कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही बघत असतील अशा प्रकारे खूप सारी व्हेरायटीज आहे सर आपल्याकडे, पण आपण जस्ट दाखवतोय सॅम्पल. अजूनही व्हेरायटी बघायची आहे तर स्क्रीनवरती नंबर आहेच, त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही हे कन्सेप्ट मागवू शकतात. घरी बसले सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकतात. आणि हा जो नेक्स्ट पॅटर्न आहे ही तुम्हाला भेटणार आहे काठ पदराची साडीला म्हटलं जात असतं आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आणि पदराच्या साड्या महाराष्ट्रामध्ये भरपूर चालत असतात. ही आहे काठ पदराची साडी, कन्सेप्ट पण खूप सुंदर आहे हिच्यामध्ये. आणि हिच्यामध्ये सगळे जे पॅटर्न आपण बघतोय ना हे आपण जरी सिंगल दाखवतोय पण वस्तू आपल्याला घ्यायची सेट टू सेट अजमेरा फॅशनची जर का जोडतोय ना तर आपल्याला ह्या वस्तू सेट टू सेट घ्यायच्या असतात, म्हणजे सिंगल पीस नाही भेटणार आहे. आणि नेक्स्ट साडी मॅडम. हो, आणि नेक्स्ट जो पॅटर्न आहे खूप सुंदर आहे, युनिक आपल्याला भेटणार आहे. पूर्ण सिल्क पॅटर्न मधला हा आहे आणि याच्यामध्ये पूर्ण काथा जो धागा असतो त्याचं पूर्ण काम आहे. बुट्टा साडी म्हणतात हिला म्हटलं जातं फॅन्सी सिल्क साडी. कारण फॅन्सी सिल्क साडी हिला मी का म्हटलं, कारण जो हा पॅटर्न तुम्ही बघत आहात हा बॉर्डर आहे आणि इथं तुम्हाला पॅटर्न युनिक दिला गेला आहे, म्हणजे ही तुम्हाला साडी कुठल्याही मार्केटला नाही कुठल्या शॉपला भेटणार आहे. आम्ही ही बनवली गेलेली अगदी सुंदर हिला बनवलंय. तुम्ही बघत असाल विकली जाते आरामाने 2200-2300 पर्यंत जाणार सर ही साडी, कारण हिला खूप जास्त डिमांड आहे. आणि जे नवीन पॅटर्न येत असतात ना ते जास्त करून आपण मार्जिन काढू शकतात, कारण लेडीजला काय आहे ना युनिक वेअर करणं पसंत असतं आणि युनिकच पॅटर्न लेडीज शोधत असते.
ही तुम्हाला पूर्ण हेवी मधली साडी भेटणार आहे. पूर्ण पैठणी सिल्क साडीचा जो पॅटर्न आम्ही बनवला गेलेला आहे तो आम्ही बनवतो. अशा प्रकारे पूर्ण ही बॉर्डर जी आहे सरोस्की पॅटर्न मध्ये आहे आणि ब्रॉकेट ब्लाउज मध्ये ब्रासो ब्रॉकेट ब्लाउज हिचं केलं गेलं आहे विथ हिच्यामध्ये बॉर्डर दिली गेली आहे. तर मॅडम वेळेची कमी आहे, थोड्या नवरीच्या साड्या दाखवल्या तर बरं होईल. हा बिलकुल सर, आपलं बाजूचं जे काउंटर आहे तिथं तुम्हाला भेटून जाणार आहे. अगदी सुंदर कन्सेप्ट, व्हेरायटीज आपल्याकडे खूप सारी आहे. तुम्ही बघत असतील आमचे कस्टमर बसले आहेत, लाईव्ह पर्चेसिंग चालू आहे, ते आमचे जे काउंटर सेल्स आहेत ते दाखवतच असतील. खूप सुंदर सुंदर कन्सेप्ट आपल्याला भेटून जात असतात. रामा कलर आहे, ब्लू आहे, हेवी वर्क आहे, हेवी स्टोन आहे, जॉर्जेट मटेरियल आहे, इम्पोर्टेड फॅब्रिक आहे, शिफॉन मटेरियल मध्ये आहे आणि जे कट वर्कचे जे पॅटर्न्स असतात सगळ्या प्रकाराचे, विचित्रा सिल्क साडी आहे, सगळ्या प्रकाराची व्हेरायटीज तुम्हाला इथं भेटून जात असतात आणि कस्टमर सुद्धा यांची जास्त रिक्वायरमेंट करत असतात. म्हणून जर का नवरीची साडी मॅडम, हो, नवरीची साडी सुद्धा आपल्याकडे आहेत. आपण बघूया कशा प्रकाराची नवरीची साडीज आपल्याला भेटणार आहे. आधी हे बॉक्स आपण बघूया. हे बॉक्स आहेत नवरीचे सगळे पॅटर्न, पण आपण याला साईडला करून थोडं हे जे ओपन आहे ते बघूया. खूप सुंदर याला मॅडम सोनं ठेवल्यासारखं दिसते बॉक्स. बिलकुल, आणि आधी लिहिलं गेलं आहे त्याच्यावरती वेडिंग कलेक्शन आणि खूप सुंदर पॅटर्न त्याचा तयार केला गेलेला आहे. आपण ओपन करू याला. अगदी सुंदर याच्यामध्ये पूर्ण जे कॅटलॉग दिलं गेलं आहे सेम हा पॅटर्न आपल्याला भेटून जाणार आहे. इथं दुपट्ट्यासोबत पाहिजे तरी सुद्धा अवेलेबल आहे, विदाउट दुपट्ट्यामध्ये पाहिजे तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. दाखवा मॅडम साडी. खूप सुंदर आहे, आपण बघून घेऊया. व्हेरायटीज आपल्याकडे याच्यामध्ये खूप सारे आहे, पण बघतोय आपण जस्ट सॅम्पल. आणि हेवी सुद्धा हा पॅटर्न भेटणार आहे. तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न भेटून जातो. मॅडम किती पर्यंत विकत असेल? खूपच सुंदर साडी ही दिसते. 6 ते 7 हजारापर्यंत आरामाने आपण सेल आउट करू शकतो, पण याची आपल्याकडे प्राइस खूप कमी भेटणार आहे कारण अजमेरा फॅशन जे आहे होलसेल मार्केट आहे. आरामात 7 ते 8 हजारापर्यंत हिला आपण सेल आउट करू शकतो. अंदाजानं 50% कमावू शकतो आपण. बिलकुल सर, बिलकुल जास्तच कमवू शकतो पण कमी नाही, कारण ब्रायडल अशा 2-4 जरी साड्या तुम्ही दिवसाला विकल्या तरी मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय तरी दिवसाला तुम्ही 8-10 हजार रुपये कमावू शकता. कारण लग्न सीझन हा एक वेळेस दीपावली सुरू होतो आणि जवळपास जून पर्यंत चालतो. म्हणजे 6 महिने ते 7 महिने हा लग्नाचा सीझन असतो आणि दिवसाला अशा 4-5 लग्न जरी तुम्ही कव्हर केले तरी मला वाटते की तुम्ही 10-15 हजार रुपये कमावू शकता. बिलकुल सर, बिलकुल. कारण ह्या सगळ्या ज्या साड्या असतात मार्जिन देणाऱ्या साड्या आपल्याला भेटत असतात. खूप सुंदर सुंदर कलेक्शन येत असतात आपल्याकडे. सगळ्या प्रकाराची व्हेरायटीज आहे आपल्याकडे. इथं जेवढे बघणार आपण तेवढीच पॅटर्न आपल्याला भेटणार आहे. जो आपण आधी पॅटर्न बघितला होता तो वेगळा होता. हा जो पॅटर्न आहे तो पूर्ण जाल कन्सेप्ट मध्ये तुम्हाला भेटणार आहे, गोल्डन धाग्याचा. मला प्रत्येक साडी बघतेच वाटते की कुठं खजानाचा बॉक्स आपण बाहेर काढतोय का काय असं वाटतंय. तर सर्वात शेवटी मंडळी, तुमचा आम्ही जास्त वेळ घेणार नाही. एक मिनिट. तर सर्वात शेवटी मंडळी, आम्ही तुमचा या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. दाखवायला जर गेलं तर मला वाटते वर्ष पण कमी पडल, इतक्या यांच्याकडे व्हरायट्या आहेत. तर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर मॅडमच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करा, सॅम्पल मागून घ्या. तुम्ही व्हिडिओ कॉल करून पण साड्या पाहून ऑर्डर करू शकता. तर घरी बसल्या पण तुम्ही याची ऑर्डर प्लेस करू शकता. तर परत भेटूया का नवीन व्हिडिओशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.